नमस्कार, सुप्रभात बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे उत्तर भारतातून। उत्तर भारतामध्ये हिमवृष्टीचा कहर होतोय। शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे शिमला शहरावर बर्फाची चादर पसरली आहे। शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झालेत आणि गाड्यांचे अपघात वाढलेत। गाड्या बर्फावरनं घसरत असल्याची दृश्य आपण बघतोय आणि अशा गाड्या घसरत असताना प्रवासी जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतूनही उड्या मारतायत। गाडीतून चालक सुद्धा उडी मारतोय तर अगदी प्रवासी सुद्धा घसरताना दिसतात। अनेक व्हिडिओ यामध्ये समोर येत आहेत। अनेक रस्ते बर्फाने संपूर्णपणे झाकले गेलेले। शिमल्यामध्ये वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून आता स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। बर्फवृष्टीमुळे अटल सेतू अजूनही बंदच आहे आणि पर्यटकांना फक्त सोलंग नालापर्यंत जाण्याचीच परवानगी देण्यात आलेली आहे। आज हम खजियार की तरफ घूमने निकले थे, लेकिन रास्ते में थोड़ी बर्फ़बारी जो है ज़्यादा होने शुरू हो गई है, तो इसी कारण बहुत सारे लोग जो हैं बर्फ़ को देखने के लिए दौड़े हैं, क्योंकि ये इस साल की पहली बर्फ़बारी जो है चंबा में हो रही है। खजियार में लगभग शायद इससे ज़्यादा बर्फ़बारी देखने को मिलेगी, लेकिन अभी हम रास्ते में ही हैं और बर्फ़ का आनंद जो है ले रहे हैं। बहुत सारे सैलानी भी यहाँ पहुँचे हुए हैं, तो हम भी निकले हैं कि थोड़ा बर्फ़ में आज जो है आनंद किया जाए, क्योंकि ये इस बार की जो पहली बर्फ़बारी है वो चंबा में देखने को मिलेगी। तर शिमल्यामध्ये जोरदार अशी बर्फवृष्टी होतीये, तर यासोबतच श्रीनगरमध्ये सुद्धा बर्फवृष्टी होतीये आणि त्याचमुळे विमान सेवा ठप्प झालेली आहे। श्रीनगर विमानतळावर जणू बर्फाची चादरच पसरली आहे। विमानं सुद्धा बर्फाच्या चादरीमध्ये लपून गेली आहेत। बॉर्डर रोड्स आणि ऑर्गनायझेशनकडनं बर्फ हटवण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे आणि बर्फ हटवण्यासाठी आधुनिक यंत्र वापरली जात आहेत। श्रीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढत असल्यानं दृश्यमानताही अगदी कमी झाली आहे आणि प्रवाशांना त्यांच्या एअरलाईन सोबत संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बीआरओकडनं आता बर्फ हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। बर्फ हटवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय। तर बर्फ हटवण्यासाठी आपण बघतोय आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे। आता भारत नेपाळ सीमेवर सुद्धा हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून घट्टपणे उभे आहेत। उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत। हातामध्ये शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत आणि या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे। बर्फातून चालत येणं हे अशक्य असलं तरीही हे जवान देशाच्या रक्षणासाठी न थांबता पुढे जाताना दिसतायत। उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये भारत नेपाळ सीमेवर उणे 5 अंश तापमानामध्ये आणि 10,500 फुटांपर्यंत बर्फामध्ये हे जवान देशाचं रक्षण करतायत। सैनिकांच्या या धैर्याला सामान्य नागरिकही सलाम करतात। तर बर्फवृष्टीच्या या सर्व बातम्यांनंतर आता इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। काश्मीर खोऱ्यामध्ये अधिकांश भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती। बर्फवृष्टी प्रचंड असल्याने जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता। काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने सामान्यांचं जनजीवन विस्कळीत झाले। श्रीनगर खोऱ्यातील इतर सपाट भागांमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव झालाय। काश्मीरमधील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहतूक बंद पडली आहे। मनालीत फिरायला गेलेल्या पर्यटकांनी बर्फामध्ये खेळण्याचा आनंद लुटलाय। सगळीकडेच बर्फच बर्फ पाहायला मिळतोय। पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर सगळीकडे पसरल्याने पर्यटकांनी बर्फामध्ये आनंद लुटलाय। बस बहुत बड़ी मुंबईची हवा विषारीच ठरली आहे। बोरिवली, मालाड, नेव्हीनगर, माझगाव आणि देवनार या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली। शहरवासियांना श्वासाच्या त्रासासह दृष्टीआड होणाऱ्या दृश्यांचा सामना करावा लागतोय।
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. या लाईनमुळे कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जाणार आहेत. मेट्रो मार्गामुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास फक्त 45 मिनिटात करता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल अशी माहिती मिळालेली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झाली असून रनवे, सिग्नल यंत्रणा ही महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत. मुंबईहून इस्तंबूलला जाणारं इंडिगो कंपनीचं विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला होता. विमानाचं सकाळी 6:30 पासून टेक ऑफ झालं नसल्याने प्रवासी आक्रमक झाले होते. प्रवाशांनी एअरपोर्ट मॅनेजरला संपर्क साधला, मात्र कोणतेही उत्तर देण्यात आलं नसल्याचं प्रवाशांनी सांगितलंय. येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो. आता होमिओपॅथी डॉक्टर्सही ॲलोपॅथी औषधं देणार आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी दिली आहे. मात्र होमिओपॅथी डॉक्टर्सना यासाठी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण करणं अनिवार्य असणार आहे. साताऱ्यामधील पुसेगावमधील हिंद केसरी बैलगाडा रोमन आणि सर्जा या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावत जिंकलेलं आहे. या बैलगाडी शर्यतीच्या थराराची विश्वजित साळुंके यांनी घेतलेली ही खास दृश्य साम टीव्हीवर. पंढरपूरच्या माढ्यातील अंकिता भांगे आणि दीप्ती कदम यांनी सीएच्या परीक्षेमध्ये यश मिळवलंय. शेतकरी कुटुंबातील मुलींनी अवघड अशा सीए परीक्षेमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांच्या ग्रामस्थांनी सत्कार केलाय. नांदेडच्या मकाकोळी ते वाळापूर 60 किलोमीटर अंतरावर 3 टोल नाके आहेत. तरी देखील पारडी मक्ता गावाजवळ नव्याने टोल नाका उभारलाय. या महामार्गाचं काम रखडलं असताना देखील टोल वसुली केली जाते. त्यामुळे नवीन टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आलेली आहेत. सोलापूर बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय. प्रत्येक प्रवाशाला तोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागतोय. बस स्थानकामध्ये स्वच्छतेसाठी योग्य सुविधा नसल्याने लाडक्या बहिणींचे सुद्धा हाल होत आहेत. धुळे शहरातील कॉलेज परिसरामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 100 बुलेटवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करत त्यावरून बुलडोझर फिरवण्यात आलाय. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लगीन सराईचा हंगाम असल्याने नवजोडपेही जेजुरीला येऊन खंडेराय आणि बानुदेवीचं दर्शन घेत आहेत. नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाच्या यात्रेला 29 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी 35 बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती कंधार आगार प्रमुख अभिजित वाडवे यांनी दिली आहे.
कल्याणमधील 13 वर्षीय हत्या प्रकरणाचा खटला आता उज्ज्वल निकम लढणार आहे. तर 30 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर 4 महिन्यांमध्ये कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. कल्याणमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आरोपीला लवकरच फाशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिलंय. काळजी करू नका, या प्रकरणातल्या आरोपीला सोडणार नाही असा शब्द फडणवीसांनी पीडित कुटुंबाला दिलाय. राजगुरुनगर शहरातील 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करत हत्या प्रकरणी संतप्त मोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आणि या मोर्चामध्ये शिरूरचे खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी झाले होते. महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलियासमोर खणखणीत शतक ठोकलंय. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये नितीशने आपलं शतक पूर्ण केलं. नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येते. उरणमधील दिघोडे बस स्थानकाजवळ उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने 5 मुलांना विषबाधा झाली आहे. मुलांच्या पोटात दुखायला लागलं आणि उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. रस्त्यावरील शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जाते. 5 मुलांना यामुळे विषबाधा झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर असा रस्त्यावरचा शोरमा खात असाल तर सावधान. यानंतर आता राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. बाजारामध्ये टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. टोमॅटोचे भाव क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांनी कमी झालेले. दरम्यान टोमॅटोला बाजारामध्ये सध्या क्विंटल मागे 2000चा भाव मिळतोय. कांद्याच्या भावामध्ये झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबली आहे. कांद्याचे भाव स्थिर दिसतायत तर बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसते. तर उठावही चांगला आहे. कापसाची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे. देशातील बाजारामध्ये कापसाला 7200 रुपयांचा भाव मिळतोय. दरम्यान कापसाची आवक आणखीन काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात पीक विम्यासाठी 1.5 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरलाय. पीक विम्यासाठी 1 रुपयाचा अर्ज भरावा लागत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घेतलाय. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. महिला बचत गटाने विविध खाद्य दालने उघडली आहेत. यामध्ये माठावरचा मांडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. वाशिमच्या अनसिंग फाट्यावर भीषण अपघात झाला. पुसदकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यानंतर चालकाचा नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. यामध्ये कारमधील 2 जखमी झालेत. अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. सांगलीतल्या पलूस तालुक्यातील कुंडल इथं एका रात्रीमध्ये 6 ठिकाणी चोरी झाली. यामध्ये 3 घरं आणि 3 व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. विविध घरांमधून चोरट्यांनी जवळपास सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरामध्ये मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झालाय. या अपघातामध्ये कारने 2 मजुरांना उडवलं असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला. यामध्ये उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याची माहिती आहे.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर डंपर पलटी झाल्याने डंपरमधून वाळू मार्गावर पडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याने वाहतूक कोंडी टळली आहे। अंबरनाथ पश्चिममध्ये न्यू बालाजीनगर इथं कचराकुंडीमध्ये एक मृत अर्भक स्थानिक नागरिकांना आढळलं। हे अर्भक 22 ते 25 आठवड्यांचं म्हणजेच 4 ते 5 महिन्यांचं असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। हे पुरुष जातीचं अर्भक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून या प्रकरणी आता पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। इंदापूर पोलिसांनी विक्रीस बंदी असलेला 23 लाख रुपयांचा गांजा जप्त केलाय। याबाबत गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली असून त्यानुसार 6 पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली। या प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले। चार महिन्यांपूर्वी कल्याण नगर मार्गालगत एका बॅगीमध्ये सापडलेल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडले। ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं हत्या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या चुलत भावाला अटक केली आहे। पुण्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींकडून 2,40,000 किमतीच्या 8 पेक्षा जास्त दुचाकी यावेळेस पोलिसांनी जप्त केल्यात। त्यामुळे शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नंदुरबारच्या मसवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साठवून ठेवलेल्या विदेशी मद्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली। यावेळेस पोलिसांनी 3,64,000चा मद्यसाठा जप्त केलाय। आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। दक्षिण कोरियातून एक मोठी बातमी समोर येते। दक्षिण कोरियामध्ये मोठा विमान अपघात झालेला आहे। लँडिंग करत असताना हा अपघात झालाय। दक्षिण कोरियामधून ही सर्वात मोठी बातमी समोर येते। विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला असून दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेजू एअरचं विमान धावपट्टीवरून घसरलंय। लँडिंग करताना हे विमान धावपट्टीवरच अपघातग्रस्त झालं, ज्यामध्ये 28 जणांनी आपले प्राण गमावलेत। जेजू एअरचं हे विमान 175 प्रवासी आणि 6 फ्लाईट अटेंडंट्स घेऊन बँकॉकवरून परतत होतं। मात्र लँडिंग करताना हे विमान अपघातग्रस्त झालं। स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 हा अपघात घडला। तर यानंतर राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेऊयात महापास स्वरूपात। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। या मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला बघायला मिळाला। सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करा, जोपर्यंत हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे। माझ्या वडिलांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका, तुम्ही सदैव माझ्या पाठीमागे उभं राहा असं म्हणत संतोष देशमुखांची मुलगी आक्रोश मोर्चावेळी भावूक झालेली पाहायला मिळाली। मावळलेला सूर्य पुन्हा दिसेल, मला मात्र माझे वडील पुन्हा दिसणार नाही असं म्हणत वैभवी देशमुख हिनं भावनिक साथ घेतली आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी जोरदार घणाघात केलाय। वाल्मिक कराडच्या घरी पैसे गेल्याशिवाय कोणतीही फाईल मंजूर होत नव्हती। ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची आहे, तर करुणा कहाणी वेगळीच असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या आक्रोश मोर्चातून जोरदार टीका केली। तुम्ही संभाजीनगरच्या एअरपोर्टवरून उतरून गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गेलात, पण सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना का भेटला नाही तसा सवाल पंकजा मुंडे यांना त्यांनी विचारलाय। सरपंच हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत। आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर निशाणा साधला। इथे गोलीमार भेजे में अशी भाषा चालते असा आरोप धस यांनी केलाय।